नमस्कार, मी ज्ञानदा कदम। यंदाच्या रामनवमीची जगभरातल्या रामभक्तांना प्रतीक्षा आहे। 500 वर्षांनी प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमीमध्ये विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे। त्यामुळे मनी ध्यानी रामाचा जप करत अयोध्येत येण्यासाठी प्रत्येक रामभक्त आतुर झालाय। यंदाच्या रामनवमीचं सगळ्यात मोठं आकर्षण काय असणार आहे हे या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगणार आहे। यावेळचं सगळ्यात मोठं आकर्षण आहे रामललाच्या मस्तकी होणारा सूर्यतिलक, अर्थात रामनवमीच्या दिवशी होणारा सूर्यकिरणांचा अभिषेक। रामनवमीच्या दिवशी मध्यान्ही बरोबर दुपारी 12 वाजता साधारणपणे 4 मिनिटं रामललाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक होईल। रामललाच्या कपाळी होणारा हा गोलाकार सूर्याभिषेक 75 mm व्यासाचा असेल। या अभिषेकासाठी गेले काही दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक अहोरात्र मेहनत घेत होते आणि अखेरीस हा प्रयोग यशस्वी झाला। रामनवमीच्या दिवशी, राम जन्माच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामललाचा अभिषेक व्हावा अशी इच्छा मंदिर निर्माणाच्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली होती। त्यामुळे मंदिर उभारताना या अभिषेकासाठी बांधकाम तज्ज्ञांनी विशेष रचनाही केली। आपल्यापैकी अनेकांना कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात होणारा किरणोत्सव परिचित आहे, माहिती आहे। मावळतीची किरणं काही विशिष्ट दिवशी मंदिराच्या पश्चिम दरवाजामधून येतात आणि देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात। आजवर अनेकदा आपण हा किरणोत्सव पाहिलाय आणि अनुभवलाय सुद्धा। तसाच काहीसा अद्भुत अनुभव आपल्याला अयोध्येच्या राममंदिरात रामनवमीच्या दिवशी येणार आहे। पण अयोध्येमधल्या राममंदिरातला किरणोत्सव हा थोडासा वेगळा असेल। अंबाबाईच्या गाभाऱ्यात पश्चिम दरवाजामधनं मावळतीची किरणं देवीला सूर्यकिरणांचा अभिषेक करतात। पण अयोध्येच्या मंदिरात अंबाबाईच्या मंदिराप्रमाणे कोणत्याही दरवाजातनंही किरणं येणार नाहीयेत, तर ती घुमटातनं येतील। याचं कारणही मी तुम्हाला सांगते। कारण रामजन्म म्हणजे ठीक मध्यान्हीची वेळ। यावेळेला सूर्य अगदी आपल्या डोक्यावरती असतो। त्यामुळे मंदिरात जिथे रामलला विराजमान आहेत तिथल्या घुमटावरती गवाक्षासारखी एक रचना केली गेली आहे आणि याच गवाक्षातनं किंवा झरोख्यामधनं एका विशेष सिस्टीमच्या माध्यमातनं मध्यान्हीची किरणं गाभाऱ्यामध्ये येतील आणि रामललाचं तेजही वाढवतील। आता घुमटाच्या गवाक्षातनं येणाऱ्या किरणांची दिशा अचूक ठेवावी लागेल आणि त्यासाठी ऑप्टोमेकॅनिकल सिस्टीमचा आधार घेतला गेलाय। या सिस्टीममध्ये अभिषेकासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतील 2 आरसे, एक पितळेचा पाईप आणि 3 लेन्सेस। यातली सगळ्यात मोठी लेन्स बसवली गेली आहे मंदिराच्या छतावर। रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणं छतावरच्या रिफ्लेक्टरवरती पडतील। मग तिथून ही किरणं पहिल्या आरशावरती परावर्तित केली जातील आणि मग पितळेच्या पाईपमधल्या पुढच्या 2 लेन्सेसमधनं प्रवास करत ही किरणं पोहोचतील थेट गाभाऱ्यामध्ये रामलला समोर बसवलेल्या दर्पणापर्यंत। हा आरसा रामललापासून, रामाच्या मूर्तीपासून 60 अंशांच्या कोनात ठेवला गेलाय, जेणेकरून या किरणांचा अभिषेक थेट रामाच्या मस्तकी होऊ शकेल। रामललावरती होणाऱ्या सूर्यकिरणाच्या अभिषेकाचं थेट प्रक्षेपण केलं जाईल, तर अयोध्येमध्ये उपस्थित भाविकांना हा सोहळा पाहता यावा, अनुभवता यावा यासाठी 100 LED स्क्रीन्सही लावले जातील। रामनवमीच्या दिवशी संपूर्ण मंदिराला फुलांची आकर्षक सजावट होणार आहे। साधारणतः 10 ते 15 लाख भाविक दर्शनासाठी येतील असाही अंदाज आहे। राम मंदिर पूर्णत्वास येणं, रामलला त्यांच्या जन्मस्थानी विराजमान होणं ही शेकडो वर्षांची रामभक्तांची इच्छा पूर्ण झाल्यानं यंदाची रामनवमी प्रचंड जल्लोषात आणि भक्तिरंगात रंगलेली असेल यात काही शंका नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।